Hello, good morning all. My name is Archana Paul, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. We are studying mineral metabolism. So, in that we have seen up to functions of electrolyte. So, the next point is concentration of electrolytes. And in this chapter, mineral metabolism, we have seen various minerals like calcium, sodium, magnesium, potassium, then various trace elements which include iodine, copper, manganese, selenium, cobalt. Then we have seen properties of water, various sources of water, then the water in the life processes and function of electrolytes. The next point is concentration of electrolytes. So this concentration of electrolytes, it is expressed in terms of equivalent per liter. म्हणजे हे इलेक्ट्रोलाइट्स जे असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं एक्सप्रेस केलं जातं, तर इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ इक्विवॅलंट पर लिटर. वन इक्विवॅलंट इज दी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज equal to the amount of charge in 1 mole of hydrogen ions, and a milli equivalent is 1000 of an equivalent, and it is denoted as milli equivalent per liter. ओके, सो हे जे कॉन्सन्ट्रेशन असतं इलेक्ट्रोलाइट्सचं हे इक्विवॅलंट पर लिटर असं एक्सप्रेस केलं जातं, असं डिनोट केलं जातं. आणि 1 इक्विवॅलंट म्हणजे एक हायड्रोजनचा एका मोलवर किती अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस आहेत, दॅट इज 1 इक्विवॅलंट. अँड दिस मिली इक्विवॅलंट इज दी 1000 ऑफ ॲन इक्विवॅलंट, आणि ते मिली इक्विवॅलंट पर लिटर असं डिनोट केलं जातं. देन मोल मीन्स मॉलिक्युलर वेट ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम पर लिटर. मोल म्हणजे काय की सबस्टन्सचं मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम्स, ग्रॅम्समध्ये सबस्टन्सचं मॉलिक्युलर वेट पर लिटरला किती आहे, दॅट इज मोल. ओके, देन नेक्स्ट इज मिलीमोल्स पर लिटर. आता मिलीमोल्स पर लिटर म्हणजे काय, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मिलीमोल पर लिटर अँड अ नंबर ऑफ पार्टिकल्स पर मॉलिक्यूल ऑन डिसोसिएशन. ओके, तर मॉलिक्युल्सचं डिसोसिएशन केल्यानंतर किती पार्टिकल्स भेटतात, दॅट इज मिलीमोल्स पर लिटर. इथे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता, दॅट इज CaCl2. त्यांचं डिसोसिएशन केलं तर आपल्याला Ca++ अँड ट्वाईस ऑफ Cl- असे टोटल मिळून Ca++ 1 आणि 2 क्लोराईडचे आयन्स असे 3 मॉलिक्युल्स भेटले. दॅट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स आर 3 फ्रॉम द अबव रिॲक्शन. म्हणजे वरच्या रिॲक्शनमधून आपल्याला किती मॉलिक्युल्स भेटले, तर 3, क्लोराईडचे 2 आणि Ca++ हा 1, असे कॅल्शियमचा 1 आणि क्लोराईडचे 2 असे 3 पार्टिकल आपल्याला मिळाले. दॅट इज मिलीमोल मीन्स दी नंबर ऑफ पार्टिकल्स पर मॉलिक्यूल ऑन डिसोसिएशन. म्हणजे मॉलिक्यूलचं डिसोसिएशन केल्यानंतर किती नंबर ऑफ पार्टिकल्स भेटतात त्याला मिलीमोल्स पर लिटर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज दी ऑस्मॅटिक प्रेशर. इन दॅट ऑस्मॅटिक प्रेशर इट इज डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इन द फ्लूइड. ऑस्मॅटिक प्रेशर जे आहे ते इलेक्ट्रोलाइट्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर डिपेंड असतं. देन वी विल सी द सोडियम. सोडियम इट इज द मोस्ट कॉमन कॅटायन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. सोडियम हा काय आहे, कॅटायन आहे, Na+ असं आपण डिनोट करतो सोडियमला. तर सोडियम हा काय आहे, कॅटायन आहे आणि मोस्ट कॉमन कॅटायन आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडचा. द नॉर्मल सोडियम कॉन्सन्ट्रेशन इज 136 to 142 मिली इक्विवॅलंट पर लिटर. हे त्याचं नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन असतं, 136 ते 142 मिली इक्विवॅलंट पर लिटर. आणि हा जो सोडियम जो आहे इट इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल अँड फॉर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. हा सोडियम जो आहे, हा जो कॅटायन जो आहे तो कशासाठी लागतो, तर ॲक्शन पोटेन्शियलच्या कंडक्शनसाठी आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्या इलेक्ट्रोलाइट्सच्या बॅलन्ससाठी आपल्याला सोडियम लागतो. अँड इट इज कंट्रोल बाय अँटी डायुरेटिक हार्मोन अल्डेस्टेरॉन अँड ॲट्रियल नॅट्रियोटिक पेप्टाईड. तर हा जो सोडियम जो आहे ह्याची जी लेवल आहे ते कोण कंट्रोल करतं, तर अँटी डायुरेटिक हार्मोन म्हणजेच ADH, ANP म्हणजेच ॲट्रियल नॅट्रियुरेट पेप्टाईड्स आणि अल्डोस्टेरॉन हे सोडियमला कंट्रोल करण्याचं काम करतात. त्यानंतर क्लिनिकल ॲप्लिकेशन्स. तर
क्लिनिकल ॲप्लिकेशन्समध्ये फर्स्ट जे आहे दॅट इज हायपोनॅट्रिमिया. हायपो म्हणजे कमी, म्हणजेच लॉस ऑफ सोडियम. हायपर म्हणजे इन्क्रीजेस. हायपो मीन्स कमी, म्हणजे लॉस ऑफ सोडियम असं त्याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये काय होतं, तर कशामुळे एक्सेसिव्ह लॉस ऑफ सोडियम होतो, तर एक्सेसिव्ह पर्स्पिरेशन, जे काही स्वेटिंग जे होत असतं त्याला एक्सेसिव्ह पर्स्पिरेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर वोमिटिंग आणि डायरियामुळे सोडियमची लेवल जी आहे ती कमी होऊ शकते. त्यानंतर जे काही डायुरेटिक्स ड्रग्ज आहेत त्यांचा यूज जर जास्त प्रमाणात असेल तर त्यामुळे देखील हायपोनॅट्रिमिया होऊ शकतो, म्हणजेच लॉस ऑफ सोडियम. आणि बर्न आणि वॉन्ड्स. तर हे झाले क्लिनिकल ॲप्लिकेशन्स. मग त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत, तर त्यामध्ये मस्क्युलर विकनेस येतो, त्यानंतर डिझिनेस येतो, हेडॅक, हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया, हे त्याचे सिम्पटम्स झाले हायपोनॅट्रिमिया. म्हणजे जर सोडियमची लेवल जर कमी झाले तर त्याला हायपोनॅट्रिमिया असं म्हटलं जातं. समटाईम्स इट ऑल्सो रिझल्ट्स इन टू मेंटल कन्फ्युजन, स्टुपर अँड कोमा. म्हणजे मेंटल कन्फ्युजन, त्यानंतर स्टुपर म्हणजेच नमनेस, आणि कोमा हे देखील त्याचे सिम्पटम्स असू शकतात. त्यानंतर सोडियमच्याच सेकंड जे ॲप्लिकेशन जे आहे हायपरनॅट्रिमिया. म्हणजे जर सोडियमची लेवल जर इन्क्रीज झाली तर काय होतं, कशामुळे होते, तर वॉटर लॉस, म्हणजे वॉटरचं जी अमाऊंट आहे ती कमी झाली, वॉटरची अमाऊंट जर कमी झाली. त्यानंतर वॉटर डिप्रिवेशन अँड सोडियम गेन यांच्यामुळे हायपरनॅट्रिमिया होऊ शकतो, म्हणजे सोडियमची लेवल जी आहे ती इन्क्रीज होऊ शकते. त्यानंतर त्याचे जे सिम्पटम्स जे आहेत ते आहेत इंटेन्स थर्स्ट, म्हणजे जास्त तहान लागते, त्यानंतर फटीक, त्यानंतर रेस्टलेसनेस आणि कोमा. दिस इज ऑल अबाउट सोडियम. नेक्स्ट इज क्लोराइड. दिस इज extracellular anion and it is easily diffused between extra and intracellular fluid because plasma membrane contains a few chloride leakage channels. क्लोराईड जो आहे तो मेजर एक्स्ट्रासेल्युलर ॲनायन आहे आणि तो इझिली डिफ्यूज होतो एक्स्ट्रासेल्युलर आणि इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये, कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन कंटेन्स फ्ल्यू क्लोराईड लिकेज चॅनल. की आपला जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये क्लोराईड लिकेज चॅनल्स असतात. हेन्स क्लोराईड इज इम्पॉर्टंट इन बॅलन्सिंग ऑस्मॉटिक प्रेशर. त्यामुळे क्लोराईड जो आहे तो ऑस्मॉटिक प्रेशर बॅलन्स करण्यासाठी इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामध्ये आहे हायपोक्लोरिमिया, डिक्रीज इन दी लेवल ऑफ क्लोराईड. क्लोराईडची लेवल जर डिक्रीज झाली तर त्याला हायपोक्लोरेमिया असं म्हटलं जातं. तर कशामुळे होतो हायपोक्लोरिमिया, इट इज कॉज ड्यू टू वोमिटिंग अँड डिहायड्रेशन. जर वोमिटिंग झालं किंवा डिहायड्रेशन झालं किंवा एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ डायुरेटिक्स त्याच्यामुळं हायपोक्लोरिमिया होऊ शकतो. इट कॉजेस अल्कोलॉसिस अँड डिप्रेस रिस्पिरेशन. इट ऑल्सो कॉजेस अल्कोलॉसिस होऊ शकते किंवा रिस्पिरेशन जे आहे आपलं ते डिप्रेस होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे पोटॅशियम. पोटॅशियम इट इज अँड इंट्रासेल्युलर कॅटायन. हा एक कॅटायन आहे, इंट्रासेल्युलर कॅटायन आहे. इट इज रिक्वायर्ड फॉर रेस्टिंग पोटेन्शियल, देन कार्डियक फंक्शनिंग अँड रेग्युलेशन ऑफ पीएच. तर हा जो पोटॅशियम जो आहे तो कशासाठी लागतो, तर रेस्टिंग पोटेन्शियलसाठी, आपलं जे कार्डियक फंक्शनिंग आहे त्याच्यासाठी लागतो, आणि पीएचच्या रेग्युलेशनसाठी पोटॅशियम लागतो. मिनरल कॉर्टिकॉइड अँड अल्डोस्टेरॉन रेग्युलेट्स दी पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन. तर हे जे पोटॅशियम आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन रेग्युलेट करण्याचं काम मिनरल कॉर्टिकॉइड आणि अल्डोस्टेरॉन करतात. त्यामध्ये क्लिनिकल ॲप्लिकेशन्समध्ये आहे हायपोकॅलिमिया. इट इज कॉज ड्यू टू वोमिटिंग अँड डायरिया. हायपो मीन्स कमी किंवा डिक्रीज आपण म्हणू शकतो. जर पोटॅशियमची लेवल डिक्रीज झाली तर कशामुळे होते, तर वोमिटिंग किंवा डायरिया किंवा हाय सोडियम इंटेक किंवा किडनी माल फंक्शनिंगमुळे हायपोकॅलिमिया होऊ शकतो. द डिफिशियन्सी ऑफ पोटॅशियम रिझल्ट्स इन टू क्रॅम्प्स, फ्लॅसिड्स, पॅरालिसिस, नॉझिया, मेंटल कन्फ्युजन अँड इन्क्रीज इन युरिन आउटपुट, चेंज इन दी इलेक्ट्रोकार्डियम. जर पोटॅशियमची डिफिशियन्सी झाली तर क्रॅम्प्स येऊ शकतात, त्यानंतर फ्लॅसिड्स, पॅरालिसिस, त्यानंतर नॉझिया किंवा मेंटल कन्फ्युजन होऊ शकते, किंवा युरिनचा जो आउटपुट आहे तो इन्क्रीज होतो, किंवा इलेक्ट्रोकार्डियममध्ये चेंजेस दिसून येतात. त्यानंतर हायपरकॅलिमियामध्ये काय होतं, तर हायपरकॅलिमियामध्ये इरिटेबिलिटी, एन्झायटी, ॲबडॉमिनल क्रॅम्प्स, डायरिया, विकनेस, ॲबनॉर्मल सेन्सेशन. त्यानंतर प्रोलॉंग हायपरकॅलिमिया कॉज
फिब्रिलेशन ऑफ हार्ट म्हणजेच इरेग्युलर कॉन्ट्रॅक्शन त्याला म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज ॲसिड बेस बॅलन्स. pH ऑफ द बॉडी फ्लुइड इज केप कॉन्स्टंट विथ द हेल्प ऑफ बफर. जसं काय आपल्याला माहिती आहे बफर सिस्टीम आपण बघितलेली आहे. आपल्या बॉडीचा जो pH आहे तो कॉन्स्टंट ठेवण्याचं काम ही बफर सिस्टीम करते. एक्सहॅलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ॲसिड एक्सक्रिशन व्हाया किडनी. तर याच्या थ्रू आपल्या बॉडीचा जो pH आहे तो मेंटेन केला जातो. आणि जो बॉडी फ्लुइडचा जो pH असतो तो असतो 7.35 to 7.45. अँड द रेग्युलेशन ऑफ pH इज कॉल्ड ॲज होमिओस्टेसिस ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. आता हे जे रेग्युलेशन केलं जातं pHचं त्यालाच होमिओस्टॅसिस असं पण म्हटलं जातं ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. त्याच्यामध्ये 3 मेजर मेकॅनिझम असतात. बफर सिस्टीम, एक्सहॅलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि किडनी एक्सक्रिशन. तर हे त्याचे 3 इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहेत ॲसिड बेस बॅलन्सचे की ज्याच्या थ्रू pH जो आहे आपल्या बॉडीचा तो कॉन्स्टंट ठेवला जातो. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. सो हे जे काय हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे. बायोलॉजिकल रिॲक्शन्स आर हायली सेन्सिटिव्ह टू द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्शन मीडियम. तर ह्या ज्या काही बायोलॉजिकल रिॲक्शन्स होत असतात म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये ज्या काही रिॲक्शन्स होत असतात त्या हायली सेन्सिटिव्ह असतात हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनला. त्यानंतर स्मॉल चेंज जरी झाला हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनमध्ये ऑफ ब्लड फॉर इन्स्टन्स इट इज अकंपनीड बाय मार्क चेंज इन फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. तर काय होतं स्मॉल चेंज जरी झाला हायड्रोजन आयनच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये तरी आपल्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये लगेच चेंज दिसून येतो. सच ॲज मग कुठल्या तर रेस्पिरेशनमध्ये, त्यानंतर अनप्लिजंट सब्जेक्टिव्ह चेंजेस इन द बिहेवियरमध्ये चेंजेस दिसून येतात. त्यानंतर चेंज इन pH ऑल्सो अफेक्ट्स दी कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम्स. जर pHमध्ये म्हणजेच हायड्रोजन आयनमध्ये जर कॉन्सन्ट्रेशनमध्ये चेंजेस झाले तर कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी जी आहे एन्झाईमची ती पण चेंज होताना दिसून येते. मेनी ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्ड रिजिड कंट्रोल ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन ऑर्डर टू सस्टेन अँड ऑप्टिमम रेट अँड सेल डिव्हिजन अँड ग्रोथ. तर बरेचसे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनवर रिजिड कंट्रोल असावं लागतं फॉर द सस्टेन अँड ऑप्टिमम रेट ऑफ सेल डिव्हिजन आणि ग्रोथसाठी. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्येच आहे स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड. आपल्याला माहिती आहे ॲसिड्स काय असतात आणि बेसिस काय असतात. सो ॲसिड्स आर द सबस्टन्सेस विच ऑन आयनायझेशन गिव्स राईज टू प्रोटॉन्स की जे H+ आयन्स जे देतात त्यांना ॲसिड असं म्हटलं जातं. त्याचे जे एक्झाम्पल आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड की जे ॲसिड ज्यांचं आयोनायझेशन केल्यानंतर ते प्रोटॉन्स देतात. सपोज HCl घेतला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड तर H+ आणि Cl- असे 2 आयन्स आपल्याला भेटतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटॉन भेटतो दॅट इज H+ म्हणून ते असतात ॲसिड. त्यानंतर दिस स्ट्रॉंग ॲसिड इज द ॲसिड विच डिसोसिएट्स कम्प्लिटली. हे जे स्ट्रॉंग ॲसिड जे असतात त्यांचं कम्प्लीट डिसोसिएशन होत असतं. अँड द ॲसिड विच डिसोसिएट्स फिबली दे आर कॉल्ड ॲज वीक ॲसिड. जे ॲसिड जे आहेत त्यांचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं त्यांना स्ट्रॉंग ॲसिड असं म्हटलं जातं. आणि ज्या ॲसिड्सचं फिबली डिसोसिएशन होतं त्यांना वीक ॲसिड असं म्हटलं जातं. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ pH. जसे आपल्याला माहिती आहे pH इज वॉट. pH इज दी हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन कन्व्हिनियंटली एक्सप्रेस बाय द टर्म ऑफ pH. आणि pHलाच असं डिफाईन केलं जातं की निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. pH म्हणजेच काय निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन असं त्याचं इक्वेशन आहे. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ बफर. बफर तुम्ही PCमध्ये शिकलाच असाल फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये की बफर इज अ मिक्सचर ऑफ साल्ट. ते एक साल्टचं किंवा ॲसिडचं मिक्सचर असतं की जे pHला चेंज होण्यापासून रेजिस्ट करतं डायल्युशन केल्यानंतर वेन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ ॲसिड ऑर अल्कली इज ॲडेड. की हे जे काही मिक्सचर आहे ते एकतर साल्ट्सचं किंवा ॲसिडचं मिक्सचर असतं की जे pHला चेंज होण्यापासून रेजिस्ट करतं त्याला बफर असं म्हटलं जातं. दी कॉमन बफर्स आर युजली एम्प्लॉईड इन बायोकेमिकल रिसर्च आर. हे जे कॉमन बफर्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲसिटेट बफर्स, फॉस्फेट्स, सिट्रेट्स आणि ग्लायसिड हायड्रोक्लोराईड हे कॉमन बफर्स आहेत जे बायोकेमिकल रिसर्च युजली यूज करतात. त्यानंतर बफरिंग ॲक्शन इन कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट. दी मेजर एक्स्ट्रासेल्युलर बफर इज बायकार्बोनेट.
तर मेजर एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे एक्स्ट्रासेल्युलर जे मेजर बफर आहे ते आहे बायकार्बोनेट आणि इंट्रासेल्युलर बफर जे आहे ते आहे फॉस्फेट. देन प्रोटॉन्स, अमिनो ॲसिड्स, पेप्टाइड्स अल्सो ॲक्ट ॲज अ बफर. त्यानंतर प्रोटॉन्स आहेत, अमिनो ॲसिड जे आहेत, पेप्टाइड्स जे आहेत हे देखील बफर म्हणून ॲक्ट करतात. तर अशा पद्धतीने मिनरल मेटाबॉलिझम हा चॅप्टर संपला. सो थँक्यू.